नेहमी प्रश्न विचारला जातो, उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो का? हा अनेक लोक प्रश्न विचारतात. त्याला सोळ कडक लागतं का? तो आपला शाप देतो का आपल्याला जर चूक झाली तर? मित्रांनो, तसं काहीही नाही. सोंड कुठे ठेवायची हा गणपतीचा प्रश्न आहे, आपला नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही गणपतीची मूर्ती बघा ना. डाव्या हातात मोदक असतो आणि उजवा हात तो आशीर्वाद देतो. देतो की नाही? तशीच मूर्ती आहे की नाही? म्हणून सोंड डावीकडे केलेली असते. आता डावीकडे सोंड का असते? तर मोदकाकडे, लाडवाकडे सोंड केलेली असते. प्रसाद त्याच्या हातामध्ये जो असतो त्याच्यामध्ये त्याच्याकडे सोंड केलेली असते. तेव्हा डाव्या सोंडेचा गणपती चांगला, उजव्या सोंडेचा गणपती कडक असं काहीही नाही. कुठल्याही आध्यात्मिक, धार्मिक, मान्यवर ग्रंथामध्ये असं लिहिलेलं नाही आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देव हा कडक नसतोच, माणसं कडक असतात. हा, एकमेकाचं वैर वगैरे. देव कधी शाप देत नाही, लक्षात घ्या. देव कधी तुमच्या हातून चूक झाली ना, तर देव हा क्षमाशील आहे. गणपती हा तर क्षमाशील आहे. गणपतीची मूर्ती बघा ना, डोकं मोठं आहे का? 14 विद्या 64 कलांचा अधिपती आहे तो. त्यानंतर डोळे बघा किती सुंदर आणि बारीक आहेत. निरीक्षण करतो. आपण सुद्धा ते शिकलं पाहिजे, सूक्ष्म निरीक्षण. आणि त्यानंतर गणपतीचं पोट मोठं आहे का? तर पंचमहाशक्ती पृथ्वी, आप, तेज, वायू हा संपूर्ण विश्व त्याच्या पोटामध्ये आहे, हे ते दर्शवतं. आणि इतरांच्या अपराधांना गणपती क्षमा करतो, क्षमाशील आहे. तो कधीही शाप देत नाही, तो कधीही त्रास देत नाही, तो कधीही कडक नसतो. लक्षात घ्या, माणसं कडक असतात. आपण सुधारलं पाहिजे. आपण भ्रष्टाचार, म्हणजे अनिती हे जे करतो ना, गणपतीचं पूजन केलं तर आपण सद्वर्तनी व्हायला पाहिजे. आणि सद्वर्तनी झालो नाही तर गणेश पूजनाचा काही फायदा नाही. आपल्यात चांगला बदल व्हायला पाहिजे. तेव्हा उजव्या सोंडेचा गणपती कडक नसतो. गणपती हा क्षमाशील असतो. काही चूक झाली ना, क्षम्यताम परमेश्वर, देवा तुम्हाला क्षमा कर असं प्रार्थना करायची. लक्षात घ्या, तो कृपाळूच आहे, तो प्रसन्नताच आहे, तो सुखकर्ता आहे, तो दुःख हरता आहे. हे केवळ आरतीत म्हणायचं नाही, ते समजून घ्यायला पाहिजे आणि तसं वागायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हा उजव्या सोंडेचा गणपती कडक नसतो. आणि तसं आपण नीट समजून घेऊन त्याचं पूजन, पुन्हा एकदा सांगतो, पूजा भक्तीने करायची असते, श्रद्धेनं करायची असते, प्रसन्नतेने करायची असते. वडलार्जित आपला आहे ते एकदा उरकलं. गणपतीसाठी आपण पूजा करत नाही, ही पूजा आपल्यासाठी आपण करत असतो. त्यासाठीच गणेश चतुर्थी दरवर्षी येत असते. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याकडे काही गणपती संबंधी गैरसमज आहेत. काही लोक दरवर्षी वाढत जाणारी, उंचीनं वाढत जाणारी मूर्ती आणतात. काही लोक ठराविक उंचीचीच मूर्ती आणतात. मला अनेक लोक विचारतात, सर आता एवढी मोठी मूर्ती आम्हाला आणता येत नाही, आम्ही छोटी मूर्ती आणली तरी चालेल का? चालेल. गणेश मूर्ती केवढी असावी असं कुठेही लिहिलेलं नाहीये, लक्षात घ्या. खरं म्हणजे शेतावर जायचं, तिथेच आपण गणपतीची मूर्ती करायची, तिथेच पूजायची आणि लगेच विसर्जन करायचे. पण कलावंतांकडून मूर्ती लहान असली तरी चालेल, भक्ती मोठी पाहिजे, श्रद्धा मोठी पाहिजे. तुमची पूजा किती मनापासून तुम्ही करता, स्वतःत बदल करण्यासाठी करता, ती इच्छाशक्ती मोठी पाहिजे. म्हणून दरवर्षी वाढत जाणारी मूर्ती आणायची नाही. गणपती संबंधी तो गैरसमज आहे की दरवर्षी वाढत जाणारी मूर्ती आणायची नाही. मूर्ती लहान पाहिजे, उचलता सहज यायला पाहिजे. आणि ही गोष्ट लक्षात घ्या, मूर्ती प्रसन्न पाहिजे आणि हे समजून घ्यायला पाहिजे. आणि मनातून काढून टाका, दरवर्षी वाढत जाणारी मूर्ती आणली पाहिजे असं नाही कुठे लिहिलेलं. बरेच लोक हा प्रश्न विचारतात की मी शहरात आलोय गावातून, तर आता शहरात मूर्ती आणली तरी चालेल का? गणेश मूर्ती आणून पूजन केलं तरी चालेल का? चालेल. जिथे आपण आहोत तिथे पूजा करायला पाहिजे गणेश मूर्ती आणून. आपले भारतीय लोक संगणकामुळे अनेक देशात गेलेले आहेत आता, तर त्या त्या ठिकाणी ते गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. आता हा गणेशोत्सव
केवळ भारतापुरा राहिलेला नाही, तो ग्लोबल गणेशोत्सव झालेला आहे. तेव्हा जिथे तुम्ही असाल तिथे गणेश मूर्ती आणायला हरकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. प्रसन्नतेनं पूजा करायची आहे, श्रद्धेनं पूजा करायची आहे. जिथे असेल तिथे तुम्ही गणेश मूर्ती. आणखी एक गैरसमज आहे, तो पण लगेच सांगतो, की वडिलांच्या मृत्यूनंतर मोठ्या भावानीच गणेश मूर्ती आणून पूजन करायला पाहिजे, श्राद्ध पक्ष त्यांनीच करायला पाहिजे, असं कुठेही लिहिलेलं नाहीये. आता बघा, वडिलांच्या मृत्यूनंतर इस्टेटीमध्ये सगळे भाऊ बहिणी भाग घेतात. सर्वांनी आणावं ना. समजा 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, तिघांनी गणेश मूर्ती आणून गणेश चतुर्थीला पूजन करावं. किंवा कुणाला आणायचं नसेल तरी नाही आणलं तरी चालते. गणपतीवरती उपकार करण्यासाठी आपण हे करीत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. मोठ्याच मुलांनी गणेश मूर्ती आणून पूजन करावं असं कुठेही लिहिलेलं नाही आणि तसं मानायचं कारण नाही. प्रत्येकाने गणेश मूर्ती आणावी आणि त्याचं पूजन श्रद्धेनं करून गणेश मूर्तीचं विसर्जन करावं असं आपण ठरवलं पाहिजे. काही 3 मुलं असले, 3 मुलगे असतील किंवा 2 मुलगे असतील तर 1-1 वर्ष 1-1 जण आणतो, त्यानिमित्तानं एकत्र येतात. शेवटी हा आनंदासाठी उत्सव आहे. लक्षात घ्या, आनंद निर्माण करण्यासाठी हा उत्सव आहे. दुःख चिंता विसरण्यासाठी हा गणेशोत्सव आहे. हा त्याचा मागचा जो कार्यकारण भाव आहे तो समजून घ्यायला पाहिजे. तेव्हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या भावानेच गणेश मूर्ती आणून पूजन करायला पाहिजे असं नाही. आणि जिथे तुम्ही असाल तिथे आणली तरी चालेल, मूर्ती आणून पूजा केली तरी चालेल, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे.